मी तुमच्या सर्वांची क्षमा मागते, कारण खूप वेळ झालेली आहे. माझ्या या लहान मुलांना मला खूप वाईट वाटते. 2 मिनिटं, फक्त 2 मिनिटात मी फक्त तुमचे ऋण व्यक्त करणार आहे. आज दुसरं काहीच नाही. आजच्या या सेवानिवृत्तीच्या सदिच्छा कार्यक्रमाचे सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित असलेले माझे सर्व नातेवाईक, माझे कुटुंब, मित्रमंडळी, स्कूल कमिटीचे मेंबर, माझे सर्व सहकारी शिक्षक, बंधू भगिनी आणि माझ्या बालमित्रांनो, सर्वप्रथम आजच्या या मंगल समयी मी त्या विधात्याला धन्यवाद देते की ज्यांनी मला हा दिवस पाहण्याचे भाग्य दिले, ज्याच्यामुळे या क्षणापर्यंत मला जीवनाची महान देणगी मिळाली. ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है, धरती पे रूप माँ बाप का उस विधाता की पहचान है. खरोखरच ज्या माता पित्यांनी मला जन्म दिला, ज्याने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करीत अतिशय कष्टाने व मेहनतीने माझी संस्कारमय जडणघडण केली, मला जीवन जगण्याचे सामर्थ्य दिले, त्या माझ्या परमपूज्य आई वडिलांचे स्मरण करून त्यांना कोटी कोटी धन्यवाद देते. शिक्षकी सेवेच्या या टप्प्यापर्यंत मला नेहमीच मार्गदर्शन करणारे स्वर्गवासी कुल गुरुजी, स्वर्गवासी मॅनेजर फादर कायस, फादर इनोसेंट, फादर प्रकाश गोखले, फादर ऑस्टिन अल्मेडा, फादर इग्नेशियस मचाडो, फादर एलायस रॉड्रिग्स यांचे या क्षणी मी स्मरण करते व त्यांना परमेश्वराने स्वर्गीय नंदनवनात चिरशांती द्यावी म्हणून प्रार्थना करते. सुरुवातीची 10 वर्षे आर्चबिशप डिलिमा स्कूल मर्सेस या शाळेत मला सेवा करण्याची संधी मिळाली. त्या ठिकाणी स्वर्गवासी फादर प्रकाश गोखले व स्वर्गवासी मार्शल डिकुना, तसेच फादर आलेक्स, नीलमबाई, गारेटाबाई, बीनाबाई, स्वर्गवासी टार्झन गुरुजी या सर्वांचे मला मोलाचे सहकार्य लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाचा फायदा मला आजपर्यंत होत आहे. त्यांना मनापासून धन्यवाद. त्यानंतर दिनांक 17/2/1999 रोजी माझी नेमणूक होली फॅमिली विद्यालय भुईगाव या शाळेत झाली. मर्सेसच्या शाळेत लावलेल्या या जीवनरूपी रोपट्याची मशागत या भुईगावच्या भूमीमध्ये झालेली आहे, या शाळेमध्ये झालेली आहे. या शाळेत ज्या पद्धतीने माझं स्वागत करण्यात आलं, फादर ग्रेग त्यावेळी होते, त्या स्वागताने आणि त्यांच्या या असंख्य उपकाराने मी भारावून गेले. या शाळेतील सर्व सेवानिवृत्त शिक्षक यांनी मला दिलेला मान सन्मान, माझ्यावर केलेलं प्रेम मी कदापि विसरू शकत नाही. तसेच विशेष म्हणजे त्यावेळी असलेले मॅनेजर असलेले फादर ग्रेग यांनी मला मोलाचे सहकार्य केले. मी अडचणीत असताना, म्हणजे इग्नेशियसचा अपघात झाला होता, त्यावेळी फादरांनी माझ्यासाठी खूप प्रार्थना केली, माझ्या कुटुंबासाठी खूप प्रार्थना केली, माझ्या मुलांसाठी खूप प्रार्थना केली. मला योग्य मार्गदर्शन केले, माझ्या कुटुंबियांसाठी प्रार्थना केली. तसेच माझ्या कुटुंबाने आणि माझ्या घरच्या आणि माहेरच्या दोन्ही कुटुंबाने, माझी मुलं लहान असताना माझ्या घरच्या कुटुंबियांनी आणि माझ्या माहेरच्या कुटुंबियांनी मला मोलाचं सहकार्य केलं, त्यांचे मी ऋणी आहे. तसेच या ठिकाणी आमचे नातेवाईक म्हणजे स्टेला अल्मेडा आणि रुबी अल्मेडा, त्याचप्रमाणे मीना अन्सेल परेरा, नीलम विजय परेरा, मीना हेरॉल्ड परेरा यांचे मी वैयक्तिकरित्या आभार मानते. माझे दोन्ही भाऊ बहीण, माझ्या मावश्या, या सर्वांचे मी खूप खूप आभारी आहे. आमची गुलाबताई, तिचे सुद्धा मी आभार मानते. ती आमच्याकडे पूर्ण वेळ माझ्याकडे ती होती आणि माझ्या मुलावर तिने चांगल्या प्रेमाने त्या मुलांचं माझ्या संरक्षण केलं. त्याचप्रमाणे माझे सासू सासरे त्यावेळी जिवंत होते, ते खूप आमच्या मुलांना प्रेमाने सांभाळायचे, खूप त्यांच्यावर माया करायची. त्याचप्रमाणे सध्या कार्यरत असलेले माझे सर्व सहकारी शिक्षक यांचे तर मी ऋण फेडूच शकत नाही. त्यांचे लाभलेले सहकार्य, मार्गदर्शन आणि प्रेम यामुळेच ही सेवा करण्यासाठी मला स्फूर्ती मिळाली, मला प्रेरणा मिळाली. त्यांना लाख लाख धन्यवाद. आजचा हा सुंदर आणि भव्य दिव्य कार्यक्रम पाहून खरोखरच आज
दिवशीच्या ज्या भावना व्यक्त केल्या त्या ऐकून माझे मन भारावून गेले आहे. खरंच कळलेच नाही दिवस कसे गेले आणि आता निरोपाची वेळ सुद्धा आली. जणू काही पुढे जाण्यासाठी पावले अडखळत आहेत. पण म्हणतात ना, निरोप हा शेवटी घ्यावाच लागतो पुढील प्रवासासाठी. आजचा हा नियोजनबद्ध कार्यक्रम घडवून आणण्यासाठी शाळेचे मॅनेजर रेव्हरंड फादर विजय रोपिस, मुख्याध्यापिका सन्माननीय बेन्सी मॅडम, माझे सर्व सहकारी शिक्षक, त्याचप्रमाणे सुरेश दादा आणि माझे विद्यार्थी यांनी खूप मेहनत घेतली आणि त्यांना मनापासून धन्यवाद देते. तसेच एडमिन सरांचे मी विशेष आभार मानते. आज माझ्या आमंत्रणाला मान देऊन या ठिकाणी उपस्थित असलेले माझे सहकारी शिक्षक, मित्रमंडळी, कुटुंबीय, सर्व आदरणीय फादर्स यांचे देखील मनापासून आभार मानते. या ठिकाणी फादर अलेक्स एवढ्या लांबून आले म्हणून त्यांचे मी विशेष आभार मानते. चुकून कोणाचे आभार मानायचे राहिले असतील तर त्यांचे देखील मी आभार मानते. खाजगी शिक्षक संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी आले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. शेवटी निरोपाचे 2 शब्द बोलून माझे मनोगत संपवते. या शाळेचा या सेवेचा निरोप घेते मी. या शाळेचा या सेवेचा निरोप घेते मी. कर्तव्य हे पूर्ण झाले, कर्तव्य हे पूर्ण झाले, निवृत्तीचे आले क्षण हे. या शाळेचा या सेवेचा निरोप घेते मी. शिक्षक झाले हे पुण्य लाभले, जीवन माझे सफल हे झाले. शिक्षक झाले हे पुण्य लाभले, जीवन माझे सफल हे झाले. प्रेम आणि सुख सर्व मिळाले, काही नको आता मुक्त मी झाले, काही नको आता मुक्त मी झाले. या शाळेचा या सेवेचा निरोप घेते आज मी, निरोप घेते आज मी. आभारी. आभारी मॅडम. तुमच्या पुढील निरामय जीवनासाठी आमच्या सर्वांच्या प्रार्थनामय शुभेच्छा.